This was the most terrifying feeling to walk all alone on the streets of Mathiran. फक्त अंधार, प्राण्यांचा आवाज आणि आपल्या पावलांचा आवाज, बाकी काहीच नाही. And this was the scenario of 5 AM in Mathiran. Hey everyone, good morning. Sanjana here and welcome back to my channel. So it's monsoon, right? And we have finally decided to go out. And the spot we are heading towards is Mathiran. First of all, let me tell you how we reached this spot. सर्वात आधी नाशिक रोडवरनं आम्ही ट्रेन घेतली आणि पोहोचलो कल्याण जंक्शनला. तिथनं आम्ही लोकल ट्रेनने गेलो नेरळ स्टेशनला. And yes, आम्ही 1 night स्टे करणार होतो. दॅट्स वाय आम्ही खालनच हॉटेल रूम बुक केलेला, रेसॉर्ट ॲक्च्युली. देन यू कॅन रीच माथेरान थ्रू शेअरिंग टॅक्सी अँड द चार्जेस आर 100 फॉर अडल्ट्स अँड 50 फॉर चिल्ड्रन्स. यू कॅन गो विथ युअर ओन व्हेकल ऑल्सो. जसं शेअरिंग टॅक्सी मध्ये बसलो, आनंद गगनात मावत नव्हता. बिकॉज वी आर गोना सी द हेवन. या ब्रो, वर जाणारा घाटाचा रस्ता वॉज लिटरली हॉरिफाईंग विथ अ ब्युटिफुल व्ह्यू ऑल्सो. त्यात आमचे ड्रायव्हर काका वॉज अ हेवी ड्रायव्हर. त्यांच्या ड्रायव्हिंग स्किल्स बघून माझा हार्ट माझ्या घशात आला होता. एनी हाऊ वी सेफली रीच द एंट्रन्स ऑफ द माथेरान. तिथे एंट्री तिकीट 50 रुपीज होतं फॉर इच अँड एव्हरी वन. सो ते घेऊन आम्ही आत गेलो. एंटर करताच वी गॉट अ ब्लॉकवाला रोड विच टुक अस स्ट्रेट टू द माथेरान, आय मीन विलेज ऑफ माथेरान. This was the route all along the way and it was really seemed nice to walk along. We have reached our spot. Mathiran. Welcome to Mathiran. Hey guys, we have got a beautiful spot here. Actually nice. इकडे टॉय ट्रेनची पटरी आहे, बट ॲक्च्युली टॉय ट्रेन 1 तास लेट होती. आय मीन त्याचा टाईमच 12 वाजता होता आणि आम्ही 11 वाजताच तिकडनं निघालो आहे. सो 1 तास न वेट करता आम्ही डिसाईड केलं की आम्ही पाय निघू. सो दॅट्स वाय वी आर हिअर. And this is really mesmerizing. Hey guys, so actually 11 वाजता तिथून निघालो होतो. आता 11:30 वाजले आणि कंप्लीट अर्धा तासापासून आम्ही चालतोय. आता दमलो आहे फुल, बट आमचं डेस्टिनेशन अजून काय आलेलं नाही आहे. आणि समोर चालत गेलं की अजून 10 मिनिटमध्ये डेस्टिनेशन येईल कदाचित. सो बघूया. ॲक्च्युली आम्ही ते रेल्वेच्या पटरीवरनं चालत होतो, बट तिकडे पण चालून पाय दुखायला लागले म्हणून. बट आत्ता असे इंडिकेशन्स येत आहे रेल्वेचा आवाज आला आणि रेल्वे येणार आहे असं वाटतंय. बट आणि आम्हाला सीन पण शूट करता येणार नाही. सो जाऊ द्या. Guys, we have reached our hotel, जे की आपण खाली बुक केले, म्हणजे खालनच बुक करून आलो होतो वरती. आणि आता आपण इकडे स्टे करणार आहोत. अँड इट सीम बिट नाईस. बघूया आत काय आहे अजून. सो आपण हॉटेलमध्ये चेक इन केलं आहे आणि हे आहे आमचे ऑलरेडी रूम. सो आता आवरायचं, पटकन चेंज तर केले, आवरायचं आहे, तयार व्हायचं आहे, त्यानंतर लंचसाठी जायचं आहे आणि मग बाकीचे स्पॉट्स फिरू. तुम्हाला सगळे स्पॉट्स दाखवेल. सो लेट्स गो. ही गाईज ॲज युजल माझ्या टी शर्टला तिचा चष्मा पुसते. काही आहेच नाही, म्हणजे आता साफ करून आणलंय. जायचं आता चष्माच पुसती फक्त, बाकी तर काही ना. हात तोंड काय नाही. काय बोलू गाईज, सहन करायला ना. ठीक आहे सर, पुस पटकन. बस ना मग आता सगळंच पुसते काय. अगं मागच्या बाजूने पुसायचं असतो बावट. बघ मूर्ख. काय झालं. आणि आहे ते त्यांनी स्पेस दिला बॅग्स ठेवायला. या साईडला आम्ही आमचे बॅग्स ठेवलेत आणि इकडे वॉशरूम आहे. बस आम्हाला पसारा आवडत नाही ना, त्यामुळे आम्ही काढत बॅग्स वगैरे सगळं ठेवून दिले. आणि लाईट गेलेली आहे. वाव, लेट इट बी. पटकन आवरूया आणि जाऊया.
सो लेट्स गो. दादा. सो आवरून आता आपण निघालो आहोत बाहेर फिरण्यासाठी. आय मीन आधी खाण्यासाठी मग फिरण्यासाठी. आणि मस्त ऊन पण आलेलं आहे. मध्येच पाऊस मध्येच ऊन असं चालू इकडे क्लायमेट. कुठे जायचं? का इकडे पॉइंट नाही आपण? मग चला इकडे जाऊ, काय विषय नाही. कुठेतरी जाऊ आणि मागणं एकदम मस्त झुंड येतोय. वाव वाव. मस्त पावसाचं वातावरणात मॅगी खाऊया गरम गरम. 80 रुपयाची मॅगी. सो आम्ही आलो आहोत ऑलमोस्ट जवळ इको पॉईंटच्या. आणि इकडे रस्त्याला असे पॉईंटचे बोर्ड लावलेले आहेत. आता इको पॉईंट खाली आहे ना, आपल्याला खाली जायचं आहे. बाकीचे पॉईंट जे आहेत ते या साईडला आहेत. तिकडे पण जाऊ, बट आधी इकडे जाऊया. सो लेट्स गो. दिस इज द इको पॉईंट गाईज. आणि इकोचं मला तर काही वाटत नाही, पाऊस येतोय खूप जास्त त्याच्यामुळे इको काही येणार नाही. सो फक्त सीन म्हणते स्पॉट बघू आणि परत वळूया. आणि ही साखरे अशा रेनकोटमध्ये आहे आणि मी पण. फायनली धुकं थोडं कमी झालंय, पण कमी परत येतंय. खूप सारखं वाटतं कमी होतंय धुकं. खूप छान असा व्ह्यू दिसतोय खाली. पाणी पडतं. सो आता आपला इको पॉईंट फिरून झाला आहे आणि अजून बाकीचे पॉईंट्स एक्सप्लोअर करायचे. इकडे लुईस पॉईंट आहे, तिकडे आपण आता जाणार आहोत. सो लेट्स. ही एक मुलगी आहे जिने पुढे वेळ मला त्रास दिलाय. गाईज अशी चप्पल घालून कोणी येतो बघा. युनिव्हर्सल चप्पल होती माहिती, युनिव्हर्सल चप्पल आहे, पण इकडे घालण्याची गरज नव्हती. 17 वेळा सटकते. जर एकदा तोंडावरती पडली ना तू. गाईस पाऊस आहे, मग पावसात अशीच चप्पल घालायला लागते. आणि परत एकदा सटकणार ही असं मला वाटतंय. जर सटकली तर मी तुम्हाला नक्की कळवेल. सो स्टे ट्यून. म्हणजे तू माझा सटकण्याचा वाट बघ. हो, मी तुझा सटकण्याचा वाट बघणार आहे. इको जो झालाय एडवर्ड बाकी आणि एवढे सगळे पॉईंट्स बाकी. वन एक्स पावसात मस्त काय म्हणता याला बुट्टा. कोणता बुट्टा? मधुमक्का. मराठीमध्ये काय म्हणता याला? कणीस खाणारे. काय बोलतात? मक्याचं कणीस. मक्याचं कणीस. हा. सो आमचा मक्याचा कणीस रेडी आहे आणि तिकडून एका हमलाकाराची नजर आमच्या मक्याच्या कणीसावरती दिसते. मस्त बघतोय पण त्याला काय भेटणार नाही. तुम्ही नजर ठेवा, आम्ही तुमच्या नजरेपासून लपवून घेऊन जाऊ शकतो. आणि हा एक उभाच येते का कधी पोरगी इकडे येते आणि कधी मी घेऊन जातो, पण त्याला काय भेटणार नाही. पण आता साखरेला स्नॅप काढायचं आहे. सो हेड टुवर्ड्स ल्युसो पॉइंट. असे पॉईंट आहे की त्यांचे शब्दांचे नाव जे नावाचे शब्द काय असेल ते प्रनाऊन्स पण करता येत नाही भाई. लूस बोलू की लूसा बोलू का ल्युसी बोलू सांगता ना. लेटेस्ट अपडेट आहे साखरेच्या हातातून ते साखरेचं कणीस गायब झालेला आहे. जो हमलेकार होता, ज्याची नजर होती, त्याने सक्सेसफुली त्याचं मिशन पार पाडलंय आणि तो जो कणीस होता तो घेऊन टाकलेला आहे. जाने दो गाइस, कोई नहीं, दूसरा लेंगे हम. दूसरा ले ले, कोई बात नाही. जर इकडनं बघितलं तेच इकडे, बट इकडे एक वेगळ्या कलरचं पाणी मिक्स होतं त्याच्यामध्ये.
ट्रस्ट मी इट इज हेवनली फिलिंग. बस मेस्मरायझिंग लय वेळा वापरते असं मला पण वाटतं आता. गाईज तुम्हाला जे समजायचं ते समजा, तुम्हाला जे बरं वाटतं ते. हा खाली बघा रेनकोट. किती मंद लोक असतील त्यांनी टाकलं असेल ते, तर ठीक आहे. गाईज लुक ॲट द रस्ता. दोन्ही बाजूनी झाडं आहेत, मस्त फॉग आहे आणि एवढा शांत रस्ता होता. इट वॉज लिटरली गिव्हिंग अ डिफरंट काइंड ऑफ पीस. आय हॅव स्पॉटेड अ प्लेस आणि हे जरा ते ब्लॅक वॉटर मूवी सारखा वाईब देते बघा ना. अँड देन अजून रस्ता काही संपलेला नाही आहे. कधीच स्पॉट शोधते पण स्पॉट काही भेटत नाही आहे. लेट्स सी. I don't know why, but not knowing where is the final destination, की next spot कुठे येणार आहे हे न जाणता सुद्धा चालत राहणं is like an various feeling. So let's go. The spot we tracked was the honeymoon point आणि आता आपण चाललो आहोत लुसा पॉईंटला. बट अजून ते 0.7 किलोमीटर दाखवते. लेट्स सी. आफ्टर कमिंग अहेड काही लोक इथे एन्जॉय करताना भेटलेत, डान्स करते. आय गेस वी शुडंट हेड अहेड, गो अहेड. आय थिंक वी शुड गो बॅक. फायनली हॅव रीच्ड द पॉइंट आफ्टर अ लॉंग वॉक. एवढं वॉक तर कधी आयुष्यात केलं नव्हतं असं वाटतंय जेवढा स्पॉट बघण्यासाठी गेलं आहे. बट कम्पॅरेटिव्हली बाकी स्पॉट्सच्या या स्पॉटवरती खूप कमी गर्दी, खूप लाईक कोणी आहेच नाही. जस्ट बिकॉज हा स्पॉट थोडासा दूर आहे आय गेस त्याच्यामुळे. आणि ऊन पण आले आता मस्त. वा वा वा. बस व्ह्यू दिसावा बाकी काही नाही. दिसतंय थोडं थोडं तर दिसतंय, जास्ती नाही बट हे आहे थोडंफार वेगळं. आय हॅव फाउंड अ बेस्ट प्लेस एव्हर. खूप सुंदर वाटतं इथे बघून. लेट मी शो यू. आत्तापर्यंतची सगळ्यात ब्युटिफुल प्लेस आहे आय गेस नाही 100%. इट्स लाईक हेवन ना. I'm just loving it. Falling in love with this actually. आणि आता आपण गाईस इथून थोडं खाली चाललोय. तुम्हाला एक सिक्रेट सांगू का? नाही. हा असं पॉइंट आहे जिथे तुम्हाला सगळे पॉइंट्स दिसतात आणि हे फक्त बाकीचे जे पॉईंट्स आहेत ते फक्त डोंगराच्या आजूबाजूने पॉईंट्स आहेत खूप सारे. जसं की तो झाला तिकडे समोर, तिकडे एक झाला बघा, तिकडे 2-3 पॉईंट्स आहेत, तिकडे एक पॉईंट आहे आणि हे सगळे पॉईंट तुम्हाला इथून दिसतील या पॉईंटवरनं. सो इथे जर कधी याल तुम्ही फ्युचरमध्ये तर तुम्हाला बाकी सगळे पॉईंट्स फिरायची गरजच नाही. तुम्ही फक्त या पॉईंटवरती येऊन बसून घ्या बस. दॅट्स ऑल. This is the definition of peace, heaven, mesmerizing आणि सगळे चांगले वर्ड्स असतील सगळे वर्ड्स या व्ह्यूची डेफिनेशन आहेत. आणि फायनली जो व्ह्यू बघायला आलो होतो, ज्या व्ह्यूची मजा यायला आलो होतो तो व्ह्यू आपल्याला इथे बघायला भेटतोय आणि सिरियसली खूप मस्त वाटतं. आणि आता असं वाटतं की इकडेच थांबून घेऊ, कुठे जाऊ नये. बट
वेळेचा याच्यामुळे कमतरतेमुळे आपल्याला परत जावं लागणार आहे. सो एनी हाऊ संध्याकाळी अजून थोडं फिरून डिनर वगैरे करून वी रिच्ड आवर हॉटेल अँड येप दॅट वॉज ऑल फॉर द डे. बट वेट, that was not only the story. The main horrifying story starts the next morning. ओके, लेट मी टेल. तसं तर नेक्स्ट डे आम्ही दुपारी निघणार होतो, बट काही एमर्जन्सी कंडिशन्समुळे आम्हाला लवकर निघावं. लवकर म्हणजे पहाटे 5 वाजता. असं तर नॉर्मली हॉटेलपासून माथेरानच्या एंट्रन्सला जायला 1 तास लागतो. त्यामुळे आम्ही आदल्या दिवशीच एका घोड्यावाल्याला सांगून ठेवलं की आम्हाला नेक्स्ट डे तो सोडून देईल. बट आमच्यासोबत झाला एक खूप मोठा स्कॅम. घोडावाला आम्हाला सकाळी डिच करून झोपूनच राहिला. त्यामुळे आम्हाला 1 to 1 करत माथेरानच्या एंट्रन्स पर्यंत जावं लागलं. त्यात आमचा हॉटेल मॅनेजर भाई साहब, त्याने आम्हाला हॉटेलमधनं निघायच्या आधीच एकदम छान अशी गोष्ट सांगितली की बाहेर काही नाही, तुम्हाला फक्त वाघ किंवा बिबट्या भेटेल, दुसरं काही नाही होणार. ते ऐकून भाई आय टू ऑलरेडी हॅड गिव्ह अप की आता मी नाही जाणार. बट देन ही सेड की मी तुम्हाला नेरल स्टेशन पर्यंत सोडून देतो, तिथनं तुम्हाला कोण ना कोण सोबत जाण्यासाठी भेट. आणि आमचं नशीब की तिथनं आम्हाला एक दादा भेटला, तो पण चालला होता. सो आम्ही त्यांच्या सोबत निघालो अँड दॅट्स ऑल. एनी हाऊ कंडिशन मध्ये आम्ही माथेरानच्या एंट्रन्सला पोहोचलो अँड ॲज यू कॅन सी देर वॉज नो वन, लिटरली नो वन ऑल अलॉंग दी वे. फक्त आम्हीच तिघं चालत होतो. 1 तासाचा रस्ता आम्ही अर्धा तासात कसा पार केला आम्हाला समजलं नाही. बट अनफॉर्च्युनेटली बाहेर येऊन पण काहीच फायदा झाला नाही. कॉज टॅक्सीज होते बट टॅक्सी ड्रायव्हर्सच नव्हते. सो टिल 6 AM हळूहळू अजून लोक आले. अँड गाईज, दिस वॉज द बॉय हू हेल्प्ड अस टू रीच दिस स्पॉट, आय मीन आउटसाइड ऑफ द माथेरान. अँड देन 6 वाजता व्हॅन आली थ्रू विच वी रीच द नेरल स्टेशन. दॅट्स ऑल. काही असो, वी लिटरली enjoyed our trip. So that's all for the day. Do not forget to like, comment, share, subscribe for more interesting videos like this. Bye bye.